मित्रांनो, तुम्ही एम-पी-एस-सी करताय, तुम्ही बँकिंग करताय, तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटची कोणतीही एक्झाम करताय. तर त्याच्यामध्ये आपल्या मनात खूप अँक्झायटी असते, की आपलं सिलेक्शन होईल का? किंवा आपल्या घरच्यांनी आपल्याबद्दल काय विचार केलाय? किंवा आपलं सिलेक्शन नाही झालं तर काय होईल? आहे ना? आपलं सिलेक्शन व्हायला पाहिजे. म्हणजे सगळेजण सिलेक्शन होण्यासाठी धडपड करतायत मित्रांनो. पण तुम्हाला म्हणजे हे माहीत आहेत का, की कितीतरी विद्यार्थ्यांना पाठीमागे टाकून पुढे जायचंय, आहे ना? म्हणजे किती 100% मध्ये किती पर्सेंटमध्ये तुम्हाला यायचंय, हे तुम्ही विचार करा मित्रांनो. जर 100 मुलं स्टडी करत असतील किंवा 100 मुलं एक्झाम देत असतील, तर त्याच्यासाठी जर जागा 1 किंवा 2 असेल, तर तुम्हाला म्हणजे चान्स किती आहे? 1% चान्स आहे, 1.5% चान्स आहे. तर तो चान्स मिळवण्यासाठी तुम्हाला किती ताकदीने अभ्यास करावा लागेल याचा विचार करा आणि मग विचार करा, की आपण आई-बाबांशी जोडलेलं जी विचार आहेत, की मी खरंच माझं सिलेक्शन होईल आणि मी एक दिवस नक्की तुमच्यासाठी पेढे घेऊन येईन किंवा तुमच्यासाठी मी एक म्हणजे तुम्हाला गर्व असेल, असा मी मुलगा किंवा मुलगी बनवून दाखवेन. म्हणजे ते विचार करा, की आपण त्या पर्सेंटमध्ये येण्यासाठी आपल्याला किती स्टडी करावा लागेल आणि आपल्याला कोणकोणत्या एक्झाम द्याव्या लागतील, कितीतरी एक्झामचा एक्सपिरियन्स घ्यावा लागेल. तो एक्सपिरियन्स घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल आणि मग आपल्याला ती सक्सेस मिळणार आहे. सक्सेस मित्रांनो असंच भेटत नाही किंवा सहज सक्सेस भेटत नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यासाठी अथक परिश्रम करावं लागतं, खूप मेहनत करावी लागते आणि स्वतःशी खूप प्रामाणिक राहावं लागतं. एका खोलीमध्ये कोंडून घ्यावं लागतं. कितीतरी तास एका जागेवर बसून अभ्यास करावा लागतो. अशा भरपूर गोष्टी आहेत. तर तुम्हाला ते सक्सेस मिळेल मित्रांनो. नाहीतर सक्सेस असं कोणालाही मिळत नाही. त्याला परिश्रमच करावा लागेल मित्रांनो. त्यामुळे मी एकच सांगेन तुम्हाला, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करत असाल तरी तर अभ्यास खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे आणि तो तो तुम्ही मित्रांनो केला पाहिजे. त्यामुळे एवढंच फक्त लक्षात ठेवा, की सक्सेस तुम्हाला असं नाही भेटणार. पण सक्सेस आज नाही भेटणार, उद्या नाही भेटणार, पण एक दिवस तुम्हाला नक्की भेटेल मित्रांनो.